ह्या संपूर्ण निवडणुकीचा मुख्य मुद्दा हा आरक्षण राहणार आहे असं सर्व ठिकाणी आपले नेते बाळासाहेब आंबेडकर आज सांगत आहेत, जाहीर करत आहेत. आणि खरोखर हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे हा देशभर किती पेटलेला आहे याचं एक महत्त्वाचं ज्याला काय म्हणू की आपण आपल्याला ज्याच्यामधून प्रत्यय आला ते म्हणजे हरियाणाचं जे निवडणूक झाली आत्ता त्यामध्ये विशेषतः या ठिकाणचं सगळा मीडिया आणि काँग्रेसवाले असं निवडणुकीच्या आधी जे काय प्रेडिक्शन्स येत होते, जे काय अंदाज वर्तवले जात होते, ज्या काही चर्चा चाललेल्या होत्या त्याच्यावरून असं सांगितलं जात होतं की हरियाणामध्ये सत्तापालट होणार आणि काँग्रेस येणार, BJP जाऊन काँग्रेस येणार. पण आपण बघतो की तिसऱ्या टर्ममध्ये BJP त्या ठिकाणी आली आणि काँग्रेसला खूप नामुष्कीचा पराभव हरियाणामध्ये स्वीकारावा लागला. आणि त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा हरियाणामध्ये जो आज पराभव स्वीकारावा लागलेला आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा की आज काँग्रेस ज्यांना व्होट बँक मानते, म्हणजे या ठिकाणचे जे वंचित समूह आहेत ते सर्व काँग्रेस आणि इथल्या प्रस्थापित पक्षांच्या दृष्टिकोनामधून व्होट बँक आहेत. आपण फक्त चेहरे नसलेले मतदार आहोत. आपल्याला कुठलंही आयडेंटिटी नाही. माझा फोन आहे, राहू दे ना, मला नाही होत डिस्टर्ब, जाऊ दे. कारण काल जेव्हा आपण 10 मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यावेळेस त्या पत्रकार परिषदेमध्ये एक पत्रकार जणू काही ह्या प्रस्थापित पक्षांच्या वतीने बोलल्यासारखा त्याने अतिशय उद्धट पद्धतीने एक प्रश्न विचारलेला होता की तुम्ही मुसलमानांची व्होट बँक तयार करत आहात का? आणि त्यावेळेस त्यांना आपण उत्तर दिलं की विशेषतः या ठिकाणचे जे वंचित समूह आहेत त्या वंचित समूहांना आणि काल विषय ज्या मुस्लिम समूहाचा होता ह्या समूहाला वंचित बहुजन आघाडी ही व्होट बँक मानत नाही. तर हे सर्व वंचित समूह हे या देशामधले सन्माननीय नागरिक आहेत आणि म्हणून त्यांना या ठिकाणच्या लोकशाहीमध्ये त्यांच्या समुदायाला जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सत्तेमध्ये निर्णयामध्ये सहभाग मिळाला पाहिजे यासाठी आम्ही बोलत आहोत. आणि ही जी एक मनोवृत्ती आहे की सत्तेवर कोण बसणार आणि मतदान कोण करणार, ही जी एक डिव्हिजन केलेली आहे इकडच्या प्रस्थापितांनी, ही जी एक विभागणी केलेली आहे या ठिकाणच्या प्रस्थापितांनी, ही विभागणीच आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून या ठिकाणचे जे वंचित समूह आहेत, या ठिकाणचे OBC आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, आदिवासी आहेत, मुस्लिम आहेत, अल्पसंख्याक आहेत, या सर्वांना त्यांचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी आपण संपूर्ण देशामध्ये एक भूमिका मांडत आहोत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण एक भूमिका मांडत आहोत. आणि त्या भूमिकेच्या दृष्टिकोनामधून आपण महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व समूहांना एकत्र घेऊन त्यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार आहे त्यांचं
जो हिस्सेदारी आहे ती हिसकावून घेण्याचे जे या ठिकाणी षडयंत्र आहेत, हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आपण या ठिकाणी कार्यरत आहोत. आणि म्हणून आपण बघितलं की जी यात्रा बाळासाहेब आंबेडकरांनी काढली, आपण 7 ऑगस्टला त्याचा औरंगाबादमध्ये कार्यक्रम केला, शेवटचा समारोप केला. तर ही जी यात्रा आहे त्याच्या पाठीमागे त्यावेळेस महाराष्ट्रामधलं जे वातावरण तापलेलं होतं की या ठिकाणचा विशेषतः OBC जो आहे, जो आजही त्याला माझ्या मते महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने OBC चेहऱ्याचं नेतृत्व नाही आहे. आपल्याला जे सांगितले जात आहेत की हे OBCंचे नेते आहेत, हे सर्व OBCंचे नेते कुठल्या ना कुठल्या तरी प्रस्थापित पक्षामध्ये आहेत, जे की OBCंच्या विरोधामधली धोरणं आखतात, OBCंच्या विरोधामध्येच काम करतात. अशा सर्व प्रस्थापित पक्षांमध्ये हे ज्यांना आपण OBCंचे प्रमुख चेहरे म्हणतो, हे सर्वजण आज आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जर का राहणार असाल तर तुम्हाला विशेषतः तुमचा पक्षाचं जे नेतृत्व आहे, प्रस्थापित जातीमधलं जे नेतृत्व आहे, जे या ठिकाणचं घराणेशाहीचं नेतृत्व आहे, त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन पक्षाबरोबर एक भांडण उभं करावं लागेल. परंतु हे सर्व OBCचे नेते स्टेजवर आल्यानंतर जरी क्रांतिकारक आणि विद्रोहाची भाषणं करत असतील, OBCंच्या प्रश्नांच्याबद्दल जोराजोरात बोलत असतील, तरी प्रत्यक्षामध्ये राजकारण हे फक्त भाषणांचं नसतं आहे. राजकारणामध्ये निर्णयाला खूप महत्त्व आहे, सत्तेला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून आपण जिथे जिथे आहोत, ज्या संस्थेत आहोत, ज्या पक्षात आहोत, त्या ठिकाणी OBCंच्या हितासाठी म्हणून जर का भूमिका घ्यावी लागणार असतील, त्या ठिकाणी निर्णय जर का विरोधात होणार असतील, म्हणजे असं आहे की या ठिकाणी मराठ्यांना OBCंमध्ये आरक्षण हवं होतं, गरीब मराठ्यांना, तर त्यांना कुणबीची सर्टिफिकेटं देण्याचं काम शिंदे सरकारानं केलं. आणि खूप अभिमानाने ते सांगत होते की आपण ह्यासाठी अधिकारी बसवलेले आहेत आणि कोणालाही काही अडचणी येऊ नयेत आणि सर्टिफिकेटं खूप सहजपणे मिळावी, कुणबीची सर्टिफिकेटं सहजपणे मिळावी म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. हे काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे जेव्हा करत होते, तेव्हा त्याच मंत्रिमंडळामध्ये बसलेले भुजबळ त्याच्या विरोधामध्ये कोणतीही भूमिका घेत नव्हते. खरं आहे की नाही? तर मग यांना आपण OBCचे नेते कसं काय म्हणू शकतो? आणि हे विशेषतः या ठिकाणच्या एक OBC स्त्री म्हणून मी आज आपल्यासमोर हे बोलत आहे की या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लढाऊ सत्ताधाऱ्यांबरोबर पंगा घेणारं OBCचं नेतृत्व निर्माण झालं नाही. आणि ते नेतृत्व निर्माण केलं पाहिजे आपण, परंतु ते नेतृत्व आज या ठिकाणी नाही आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी इथला जो OBC समूह आहे हा आज नेतृत्वविहीन आहे, त्याला राजकीय नेतृत्व नाही आहे. आणि त्यामुळे हा समूह इथे खूप हवालदिल होता. विशेषतः या ठिकाणचं जे प्रस्थापित पक्षांची दादागिरी आहे, जी सरंजामशाही आहे, त्यामुळे गावागावामध्ये OBCंना धमकवण्याचं आणि या विषयावरती अस्वस्थ असलेला OBC जर का काही बोलला तर त्याला दम देण्याचं काम गावागावामध्ये चाललेलं होतं. आणि त्यामुळे तणाव प्रचंड होता. OBC हा एका दडपणाखाली होता. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण एक महत्त्वाची राजकीय भूमिका घेतली. कुठल्याही इथल्या राजकीय खूप मोठ्या इथे मेळावे झाले, खूप मोठ्या रॅल्या झाल्या, ज्याच्यामध्ये हे जे OBCंचे नेते आहेत की ज्यांच्या पाठीमागे समाज काही प्रमाणामध्ये आहे, त्यांनी मोठ्या मोठ्या रॅल्या केल्या, परंतु त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट केलेलं नाही
की जी 5 लाखाची 55 लाखाची OBCची सर्टिफिकेटं म्हणजे कुणबीची सर्टिफिकेटं वाटण्यात आलेली आहेत, ही आम्ही मान्य करत नाही. ही आम्ही करणार नाही आणि म्हणून ती रद्द झाली पाहिजेत. ही घोषणा पहिल्यांदा कोणी केली? ही घोषणा पहिल्यांदा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने केली. 2 महत्त्वाच्या घोषणा आपण केल्या. एक म्हणजे 55 लाखाची कुणबीची सर्टिफिकेटं रद्द झाली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जे सगळे सोयरेचा कायदा आम्ही लागू करू असं म्हणत आहेत मुख्यमंत्री. तर सगळे सोयरेचा कायदा हा आरक्षणाच्या कायद्याला अनुसरून नाही, आरक्षणाच्या कायद्याचा त्याच्यामध्ये भंग होतो. कारण आरक्षणाच्या कायद्यानुसार आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना आपल्याला सर्टिफिकेट देता येतं, परंतु आपल्या सोयऱ्यांना आपल्याला सर्टिफिकेट देता येत नाही. म्हणजे सासूचं सर्टिफिकेट जावयासाठी उपयोगी नाही किंवा सुनेसाठीही उपयोगी नाही. त्यामुळे सोयरेचा कायदा आम्हाला मान्य नाही, सगळेचा कायदा तर आहेच. हे देखील अत्यंत खंबीरपणाने महाराष्ट्रामध्ये ठणकावून सांगण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी आणि आपण वंचित बहुजन आघाडीने केलं. आणि ही भूमिका घेऊन या ठिकाणचं हे जे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं गावागावामध्ये, OBCच्या पाठीमागे आम्ही आहोत. तुम्ही घाबरू नका की या ठिकाणी जो काही राजकीय संघर्ष करावा लागेल, हा राजकीय संघर्ष करण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्यावरती अत्याचारही होऊ देणार नाही. आणि अशा प्रकारचा जर का या ठिकाणी देशाच्या संविधानाचा कायदा झुगारून जर का कोणी कारभार करणार असेल तर तो कारभार देखील आम्ही चालू देणार नाही. हे ठणकावून सांगायचं काम वंचित बहुजन आघाडीने या यात्रेच्या माध्यमामधून केलेलं आहे. मग ही भूमिका जी आपली आहे, ही भूमिका बाळासाहेबांनी 10 दिवस समजा महाराष्ट्रामध्ये फिरून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सांगितली, तर हीच भूमिका आपल्याला जिल्ह्याच्या पातळीवरती तालुक्यामध्ये गावागावामध्ये जाऊन सांगावी लागेल. आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर का एखादा कार्यक्रम घ्यायला सांगितला तर फक्त आपण कार्यक्रम या ठिकाणी करतो, आपण अतिशय चांगल्या प्रकारे हॉल घेतो, त्या ठिकाणी वक्ते आणतो. परंतु आज ह्या स्टेजवरती जर लातूरमधले 2 OBCचे चेहरे उभे राहिले असते आणि OBCच्या वतीने बोलले असते तर ती महत्त्वाची गोष्ट होती की नाही? म्हणजे आपल्याला लातूरमधल्या OBC समाजापर्यंत पोचायचं आहे की नाही? म्हणजे बाळासाहेबांनी भूमिका कितीही महत्त्वाची सांगितली, पण ती जर का OBCपर्यंत जाणारच नसेल तर मग आपण काय करतो आहे? आपला कार्यक्रम कशासाठी आहे? आपला हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम जास्तीत जास्त समाजापर्यंत म्हणजे संवाद साधला पाहिजे आपल्याला त्या ज्या लोकांच्या बरोबर, त्या लोकांपर्यंत पोचतो आहे का? की आपण एक कार्यक्रम केला, एवढा पैसा खर्च केला, एवढा वेळ खर्च केला, एवढे कार्यकर्त्यांनी आपली मेहनत केली, ह्याच्यामधून आपल्याला जो काही आउटपुट मिळाला पाहिजे, विशेषतः आता निवडणुका आल्यानंतर हा विषय ज्या प्रकारे प्रखरपणाने आपण समाजासमोर घेऊन जायला पाहिजे त्या पद्धतीने आपण केलं आहे का? हा माझ्या मते महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर समोर बघून तर मला दिसत आहे की अशा पद्धतीने आपण कार्यक्रम म्हणजे आपल्याला कार्यक्रम करायचा म्हणून करायचा नाही आहे, तर आपल्याला त्याच्यामधून रिझल्ट आणायचे आहेत. कारण ह्याच्यातून महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? बाळासाहेबांनी जे म्हटलं की हा कायदा जर का रद्द व्हायचा असेल, या ठिकाणच्या कुणबीचा जे काय झालेलं आहे, सगळे सोयरेचं जे काय झालेलं आहे, ते जर का करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला सभागृहामध्ये निदान OBC आरक्षणाच्या बाजूचं भूमिका मांडणारे 100 आमदार न्यावे लागतील. बरोबर आहे का नाही? मग ते कसे नेणार आहे आपण? 100 आमदार जर का आपल्याला आणायचे असतील तर 100 असे मतदारसंघ पाहिजेत की ज्याच्यामध्ये आपण OBCपर्यंत पोचलेलं पाहिजे आणि OBCची ताकद आपल्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे. आपली भूमिका काय आहे, विशेषतः ही कशी समाजाच्या हिताची भूमिका आहे, हे आपल्याला पटवून सांगता आलं पाहिजे आणि पटवून आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये आपण अधिक उत्साहाने म्हणजे ज्या पद्धतीने आपण असं
अतिशय निस्तेजपणाने कार्यक्रम करतो त्यापेक्षा आपण अधिक प्रखरपणाने हे कार्यक्रम केले पाहिजेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्याच दरम्यान उभा राहिला, कारण ही यात्रा चालू असताना सुप्रीम कोर्टाचा एक अतिशय वाईट निर्णय आलेला आहे की ज्याच्या विरुद्ध आपण बघतो की हरियाणामध्ये मतदान झालं. हा काय आहे की आजपर्यंत 92 साली ओबीसींना क्रीमी लेअर लागलं, परंतु आजपर्यंत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी क्रीमी लेअर नव्हतं. क्रीमी लेअर किती जणांना माहिती आहे इथे? हात वर करून सांगायचं का क्रीमी लेअर किती लोकांना माहिती आहे? आणि नसेल माहिती तर मी बोलणार आहे, नाहीतर मग त्या विषयावरती माहीत असलं तर परत बोलायचं काही काम नाही आहे. माहिती आहे का? तर क्रीमी लेअरचा जो विषय आहे हा खरं म्हटलं तर पहिल्यांदा सुरू झाला तो ओबीसी म्हणजे मंडल आयोगाच्या विरुद्ध जेव्हा कोर्टामध्ये हे गेलं, खटला झाला की ओबीसींना आरक्षण देण्याच्या विरोधामध्येच, जातीवरती आधारित आरक्षण देण्याच्या विरोधामध्ये मंडल आयोगाने जेव्हा घोषणा केली तेव्हा त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली की जी गाजलेली केस आहे देशामध्ये, इंदिरा साहनी केस. तर या इंदिरा साहनीचा केसचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने ओबीसींना तोपर्यंत मंडल आयोगाने न लावलेला निर्णय लावला आणि तो म्हणजे क्रीमी लेअर. क्रीमी लेअर म्हणजे काय? तर समजा ओबीसी आहे, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, तर त्याच्यामधला जो श्रीमंत वर्ग आहे, श्रीमंत वर्ग कोण? तर आता शेड्यूल कास्टसाठी त्यांनी जी क्रीमी लेअरची मर्यादा ठेवलेली आहे ती म्हणजे 8 लाख. 8 लाख म्हणजे महिन्याला साधारणपणे 65 ते 70 हजार, समजा महिन्याला नाही वर्षाला, महिन्याला 65 ते 70 हजाराचं उत्पन्न ज्यांचं आहे ते क्रीमी लेअरमध्ये येतात. तर आज आपण जर का महागाई एवढी वाढल्यानंतर आपण बघतो आहोत की सहजपणाने या ठिकाणचा जो सर्वसाधारण मजूर आहे त्याला देखील सहजपणे एवढा पैसा मिळत असतो, जी काय मजुरी आपल्याला मिळते. म्हणजे हा काही मोठा श्रीमंत वर्ग आहे का की जो महिन्याला 60 ते 70 हजार रुपये मिळवतो? हा श्रीमंत वर्ग आहे का समाजामधला? तर नाही. परंतु जर तुम्ही तेवढे मिळवत असाल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. हा नियम आहे आणि हा नियम चुकीचा आहे. याचं कारण असं की आरक्षणाला बाबासाहेबांनी आर्थिक निकष लावलेला नाही, हा आर्थिक निकष आहे. आणि त्यातला व्यावहारिक भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला मागते की हा जो श्रीमंत वर्ग समाजामधला जो असतो की जो साधारणपणे आपल्या मुलांना शाळेत घालतो, शाळेतून कॉलेजमध्ये घालतो, कॉलेजमधून मेडिकलला, इंजिनिअरिंगला, मॅनेजमेंटला, अशा ज्या उच्च शिक्षण आहे, नंतर वकिलीला शिकायला पाठवू शकतो, असा जो क्लास आहे हा ज्याला रोजचं मजुरी करून रोजचं जगणं कठीण आहे तो क्लास करणार आहे की जो जरासा ज्याच्याकडे थोडासा पैसा आहे तो करणार आहे? ज्याच्याकडे काही प्रमाणामध्ये पैसा आहे, सुबत्ता आहे आणि जो स्थिरस्थावर आहे असा समूह साधारणपणे करत असतो, तो क्रीमी लेअर आहे. त्या क्रीमी लेअरला संपूर्ण काढून टाकायचं. म्हणजे आता हे काढून टाकण्याचा मंडलच्यासाठीचा निकष दिलेला होता, म्हणजे आज आहे तो 8 लाख, त्यावेळेस तो 2 लाख होता. आज तो नियम इथे शेड्यूल कास्टला आणि आदिवासींना देखील लावण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नियमाचं जे काही स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये आणखीन एक अतिशय घातक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. ते म्हणजे एखाद्या घरामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये जर का आरक्षणाचा लाभ मिळालेली एखादी व्यक्ती असेल, म्हणजे वडिलांना जर का सरकारी नोकरी मिळालेली असेल आरक्षणामधून, तर त्याच्या पुढच्या पिढीला, मुलांना कोणालाच आरक्षण मिळणार नाही. फक्त एकदाच तुम्ही आरक्षण घेऊ शकता. तुम्ही आरक्षण घेतलं की तुम्ही क्रीमी लेअरमध्ये आलात आणि तुमच्या मुलांना आरक्षण नाही. हा म्हणजे संपूर्ण ते आरक्षण खपवण्याचाच, संपवण्याचाच डाव आहे, हे आपलं म्हणणं आहे. आणि म्हणून क्रीमी लेअरचा जो निकष आहे हा निकष आपण मानत नाही आणि हा क्रीमी लेअरचा निकष आपण त्याच्या विरोधामध्ये आज आपण संघर्ष करत आहोत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे अतिशय
ज्या ठिकाणी पैसा लागतो, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, वकिली असेल, वरचं शिक्षण घ्यायचं असेल तर पैसा लागतो. तो पैसा ज्याच्याकडे आहे आणि म्हणून जो आरक्षण घेऊ शकतो त्या क्लासला वगळून टाकलं तर मग आपण असं बघतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये सगळ्या ज्या राखीव जागा आहेत त्या भरल्या जात नाहीत, रिकाम्या राहतात. खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये बॅकलॉग आहे की त्या भरल्याच जात नाहीत. याचं कारण कॅन्डिडेट मिळत नाहीत. कारण कॅन्डिडेट ज्यांच्या वडिलांचं उत्पन्न 8 लाख आहे त्यांना तो लाभ मिळणार नाही म्हटल्यानंतर पूर्ण आरक्षण संपवण्याचं एक षडयंत्र या ठिकाणी खेळलं जात आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण भूमिका घेऊन आज उभे आहोत. आता हा नियम आल्यानंतर, ह्या कोर्टाचा निर्णय आल्यानंतर त्याचं स्वागत करणारा पहिला पक्ष कोण होता? कोण होतं? काँग्रेस होतं. आणि संपूर्ण महाविकास आघाडीमधल्या एकाही पक्षाने त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला नाही किंवा भूमिका घेतलेली नाही. काँग्रेसने स्वागत केलं. काँग्रेसच्या 2 राज्यांनी असं म्हटलं की हा नियम लागू करणारे आम्ही पहिले राज्य असणार आहोत. म्हणजे आम्ही अतिशय उत्साहाने ह्या नियम आहे त्याचं पालन आमच्या ह्याच्यामध्ये करू. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की या समाजामधला जो SC STचा क्लास आहे हा आज काँग्रेसपासून दूर सरकलेला आहे आणि त्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी हरियाणामध्ये बघायला मिळालेलं आहे. आपण या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की ज्यांनी असं म्हटलं की आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि म्हणून गेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये संविधान वाचवण्यासाठी आम्हाला मतदान करा असं म्हणून आपली मतं घेतली, ते ज्यावेळेस संविधानातल्या आरक्षणाच्या अत्यंत कळीच्या मुद्द्यावरती भूमिका घेत नाहीत, किंबहुना विरोधी भूमिका घेतात, किंबहुना भाजपची जी भूमिका आहे त्या भूमिकालाच अनुसरून भूमिका घेतात, त्यावेळेस संविधानावरती जो घाला झालेला आहे त्याच्यावरती ते बोलायला तयार नाही आहेत, त्याच्या विरोधामध्ये ते संघर्ष करायला तयार नाही आहेत, त्यांची भूमिकाच नाही आहे त्याच्यावरती. तर अशा वेळेस हा जो आरक्षणाचा विषय आहे, हा आरक्षणाचा विषय आम्ही ह्या इलेक्शनमध्ये हा मध्यवर्ती मुद्दा राहणार आहे. गेल्या वेळेस कोणता मुद्दा होता? संविधानाचा मुद्दा होता. पण ज्यांनी असं म्हटलं की आम्ही संविधान वाचवण्यासाठी आम्हाला मतदान द्या, ते आज संविधान वाचवण्यासाठी मैदानात उतरलेले नाहीत. किंबहुना जे काही संविधानाच्या विरोधात कारवाया चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये ते कुठेही नसताना, ते संविधान वाचवण्याची कुठेही भूमिका घेत नसताना आपण असं म्हटलं की संविधान वाचवण्याचा विषय गेल्या लोकसभेमध्ये इथल्या जनतेने निकाली काढला की हो आम्हाला संविधानात वाचवायचं आहे, हे निर्णय इकडच्या जनतेने दिला. आपण बघितलं की भाजपचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान त्यावेळेस झालं, कारण संविधानाच्या बाजूने देशाची जनता उभी राहील. आता यावेळेस दुसरा मुद्दा उपस्थित झालेला आहे, तो म्हणजे आरक्षणाचा आहे. आणि आपल्याला या विषयावरती जनतेबरोबर संवाद केला पाहिजे. जनतेबरोबर संवाद करून जनतेला हा विषय आपल्याला नीट समजावून सांगता आला पाहिजे. आपल्यातले अनेक चांगले वक्ते त्या ठिकाणी तयार झाले पाहिजेत की जे खूप चांगल्या पद्धतीने हा विषय लोकांना समजावून सांगू शकतील आणि त्या पद्धतीने आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एक आरक्षण यात्रा काढलीत, तुमचं अभिनंदन आहे, 9 दिवस तुम्ही यात्रा काढली. पण मला असं वाटतं की हा कार्यक्रम हा संपणारा कार्यक्रम नाही, हा निरंतर आहे. आणि आरक्षणाचे हे जे विषय आहेत, या विषयामधले जे कोणी तज्ज्ञ आहेत, ज्यांना कोणाला चांगल्या प्रकारे हा विषय मांडता येतो, त्यांना घेऊन आपण संवाद सभा सातत्याने आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण संवाद सभा गावागावामध्ये सातत्याने आयोजित केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये विशेषतः जो समूह हा आपला इथे आज कार्यकर्ता आहे, तर कार्यकर्त्यांच्या पलीकडे असलेली जी जनता आहे, सामान्य लोक आहेत, त्यांच्यापर्यंत हा विषय घेऊन जाण्यासाठी आपण कार्यक्रम लावले पाहिजेत आणि आपण ते केले पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला 100 आमदार निवडून आणायचे असतील OBCचे तर ते काही खायचं काम नाही आहे. एक आमदार निवडून आणणं हे देखील खूप महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्या विषयावरती, त्या विषयाचं महत्त्व जाणून घेऊन आपण सर्वांनी खूप जास्त चांगल्या प्रकारे मला तर असं एक सतत फिलिंग आहे, जो विषय मगाशी इथे संतोष भाऊनी मांडलेला आहे की आपापसामध्ये एकमेकाचे तंगडे खेचण्यामध्ये आपले खूप जास्त वेळ वाया जातो. माझ्यापेक्षा कोण मोठा होणार नाही आणि माझ्या
माझे फोटो कोण लावणार नाही किंवा माझे फोटो कोण लावतो, ह्या असल्या फालतू चर्चा आणि फालतू गोष्टींमध्ये आपण खूप अडकलेले आहोत. आपल्याला जर का खरंच आपण लोकांमध्ये गेलो नाही तर आपल्याला लोक धडा शिकवणार आहेत. आणि हे लक्षात घ्या या ठिकाणी की ह्या आपापसातल्या हेवादेव्यांपेक्षा, गटबाजीपेक्षा सर्वांनी मिळून जाऊन जनतेमध्ये हे सर्व कार्यक्रम आज राबवण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आपलं इलेक्शनचं जे कॅम्पेन आहे त्या इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये सुद्धा हा विषय खूप महत्त्वाचा राहणार आहे. आणि हा विषय लोकांना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचं काम तुमचं आणि आमचं आणि सर्वांचं आहे. आणि जर का आपल्याला येत नसेल तर त्यातले जे माहितगार आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी हे संवाद करावे लागतील आणि ते आपण केले पाहिजेत. आपल्या विरोधामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मीडिया आणि सोशल मीडिया आणि विशेषतः काँग्रेसने एक जी तयार केलेली गँग आहे, इथे कुठली आहे, तिला काय नाव आहे, कसला तो ग्रुप म्हणाला तुम्ही, G24 नावाचा एक ग्रुप आहे. मला असं कळलं की त्या G24ची एक सभा मागच्या वेळेस इथे आपण उधळून लावली होती आणि आपण ती होऊ दिली नव्हती. यावेळेस माझं म्हणणं असं आहे की आपण असं करायचं की त्यांची सभा उधळण्याच्या ऐवजी त्यांच्या सभेमध्ये जाऊन त्यांना आपण हे प्रश्न विचारायचे. आपण त्यांना विचारलं पाहिजे की आज काँग्रेसने ही जी भूमिका घेतलेली आहे स्वागत करण्याची, क्रीमी लेअरचं आणि वर्गीकरणाचं स्वागत करण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्ही काँग्रेसला काही प्रश्न विचारणार की नाही. आणि तुम्ही काँग्रेसला जर का काँग्रेस अशा पद्धतीने आपली मतं घेऊन आपल्याच विरोधामध्ये सत्तेवर गेल्यानंतर काम करत असेल तर मग तुम्ही काँग्रेसला धडा शिकवणार की नाही. आपल्याला हे दाखवावं लागेल. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणच्या OBC, SC, ST, भटके विमुक्त सर्व समूहांना हे दाखवावं लागेल. म्हणजे कसं आहे की तुम्हाला माहिती आहे की आईचं दूध हवं असलं तरी देखील बाळाला रडल्याशिवाय ते मिळत नाही. आणि आपण जर का रडणारच नसू आणि आपण जर का ओरडणारच नसू आणि त्यांना जर का हे कळणारच नसेल, त्यांना जर का असं वाटत असेल की आपण ह्यांची कामं नाही केली, आपण ह्यांच्या विरोधात जरी केलं तरी हे आपल्याला काय मतदान देणार आहेत. मुळात या ठिकाणी हा असंतोष जो या ठिकाणी आहे, ह्या असंतोषाची झळ जोपर्यंत त्यांना लागत नाही, त्यांची सत्ता जोपर्यंत धोक्यात येत नाही, त्यांच्या आमदारक्या जोपर्यंत धोक्यात येत नाही, तोपर्यंत ते आपल्याला विचारणार नाही आहेत. त्यामुळे या ठिकाणची जी जनता आहे त्या जनतेला यासाठी उठाव करायला आपण प्रवृत्त केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून आपला प्रचार झाला पाहिजे. निवडणुका जवळ आहेत. आज या ठिकाणी मी लातूर जिल्ह्यामधल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेली आहे. लवकरच लातूरमधले देखील उमेदवार जाहीर होतील. मला असं वाटतं की येत्या 2-4 दिवसामध्ये नोटिफिकेशन देखील येईल. तुम्हाला कामाला सर्वांना लागायचं आहे. तर तुम्ही सर्वांनी आळस झटका, आपल्यामध्ये आलेलं जे औदासिन्य आहे ते झटका आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला विशेषतः ही लढाई जर का लढायची असेल, म्हणजे ह्याचा फॉर्म्युला कोणाकडे आहे असं मगाशी कोणतरी म्हणत होतं, याचा फॉर्म्युला हाच आहे. बघा, सभा करून मोर्चे करून हा प्रश्न सुटणार नाही आहे. सभागृहामध्ये जोपर्यंत आपला आवाज पोचणार नाही, सभागृहामध्ये जोपर्यंत आपल्या विषयावरती मतदान करणारे आमदार आपण पोचवणार नाहीत, तोपर्यंत आपली लढाई संपत नाही. आणि हाच आपला संघर्ष आहे. हा संघर्ष लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी कामाला लागा असं मी या ठिकाणी आवाहन करते आणि मी आपली रजा घेते.